देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये आपलं स्वागत करतो आहे। मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्रीकरणाची जी मीटिंग आहे आज नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील बांबुवन परिसरामध्ये लागलेली आहे। पुन्हा तोच विषय, पुन्हा तीच चळवळ आणि तीच लढाई जी आहे एकत्रीकरणाची। परत सांगू इच्छितो की आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय एकत्रीकरणाची जो ही संकल्पना घेऊन आंबेडकरवादी संघर्ष समिती गेल्या 25 मीटिंगा पूर्ण आणि आज ही 26वी मीटिंग एवढ्या कालावधीनंतर परत एकदा बांबुवन या ठिकाणी लागलेली आहे। आणि पाहू शकता की माझ्या मागे आजच्या या मीटिंगमध्ये उपस्थितांची संख्या जी आहे ही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। जाणून घेऊया की आजच्या मीटिंगमध्ये यांचं काय यांना सांगितलं गेलं आहे आणि यांचे काय मत आहेत। या साहेब, या इकडे या। काय सांगाल तुम्ही की आज इथं आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने एकत्रीकरण, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जो एकत्रीकरणाची कन्सेप्ट सांगितलं गेलं, तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही? आंबेडकरवादी संघर्ष समितीने हा जो उपक्रम राबविला त्याला मी मनोमन सदिच्छा देतो आणि एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य आणि पाठिंबा आहे। चला, धन्यवाद। या बोलतो मी तर तत्पर असं बोलण्यासाठी। काय सांगाल तुम्ही की राजकीय एकत्रितची कन्सेप्ट जी संघर्ष समितीने मांडलेली आहे की आपण जे म्हणतोय की आंबेडकर विचारवंताच्या पार्ट्या ज्या आहेत ह्या एकत्रित येऊन इलेक्शन लढल्या पाहिजेत की नाही? हो, लढल्या पाहिजे। जर एकत्रित येतील तर कुठं ना कुठं समाजाची दिशा ही बदलेल? नाही बदलेल। नाही, एकत्रित जर आले तर समाजाला हिताचं राहील की काय? हिताचं राहील ना। एकत्रीकरणासाठी तुमचं पूर्ण सहकार्य आहे? हो। आणि तुम्ही पूर्ण सपोर्ट पण कराल? हो। चला, धन्यवाद। या काय सांगाल तुम्ही की सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकत्रीकरणचा जो लढा जो आता चालू झालेला आहे संघर्ष समितीकडून, तुम्हाला काय वाटतं की एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही? एकत्रितकरण व्हायलाच पाहिजे सर। आणि जर एकत्रीकरण झालं तर काय परिवर्तन होऊ शकते? एकत्रीकरण झाल्यानंतर समाजामध्ये खूप बदल होऊ शकते आणि स्वतःमध्ये पण होऊ शकते। हे एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य बिलकुल 100% आहे। चला, धन्यवाद। या पकडता काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणासाठी? मी देवानंद उके, राहणार बांबुवन नगरी बहादुरा। डॉक्टर आंबेडकरच्या नावाखाली जे राजकारण करतातच्या पार्ट्या त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जितक्या पण पार्ट्या डॉक्टर आंबेडकरच्या नावाखाली राजकारण लढवतात किंवा समाजामध्ये ते निर्माण करतात किंवा समाजाबद्दल मत मागतात, त्यांना एकच सांगणं आहे की कोणत्याही एका पार्टीने एकत्रित येऊन त्यावर लढा लढून आपल्या समाजामध्ये एकत्रित यावं आणि त्याच्यावर त्यांनी आपलं कार्य करावं। आपल्या समाजाबद्दल त्यांना आपुलकी असावी आणि वेगवेगळे असल्या कारणाने मत डिवाईड होऊन ते त्यांना आपल्याच समाजाचा माणूस निवडून येत नाही। त्या कारणाने त्यांनी एकत्र येऊन आपल्याच एका व्यक्तीला कुणाला तरी समाजामध्ये योग्य स्थान द्यावं आणि त्यानंतर त्यांना त्यांच्याकडे आपल्या समस्या निवारण करण्याचं काम द्यावं। एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य राहील? 100% सहकार्य राहील माझं आणि एकत्रित आले तरच हे सगळं शक्य होऊ शकते, अन्यथा शक्य नाही। धन्यवाद। या साहेब, काय सांगाल? खुशाल गजबिया, बांबुवन नगरीतील एक सामान्य सदस्य म्हणून बोलतोय। आपल्या संस्थेचं जे मला उद्दिष्ट कळलंय आणि आपण जे चळवळ चालवत आहात त्या चळवळीला पहिल्यांदा निळा सलाम आणि सगळ्या राजकारण्यांना सांगू इच्छितो की बाबांनो, निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी तयार करून आम्हाला तुमची गरज आहे, एवढंच सांगू इच्छितो। एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य बिलकुल एनी टाइम एनीवेअर राहील। हा, धन्यवाद। जय भीम। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकत्रीकरण हे खूप चांगलं आहे आणि असं व्हायलाच पाहिजेत, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत आणि माझे 100% हे सहकार्य राहील।
चला या. मी बांबू नगरतून वाघमारे आहे. माझ्या आहे जे तुमचे कार्यक्रम आहे त्याला मला प्रतिसाद आहे आणि आपली चळवळ अशी झाली पाहिजे आणि आपल्यासह घेतलं पाहिजे माझं समर्थन आहे. या. काय सांगाल तुम्ही आजचं जी एकत्रीकरणाची मीटिंग झालेली आहे त्याबद्दल काय तुमचं मत आहे? मी सर्वात आधी आंबेडकरवादी संघर्ष समितीचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नागपूरसारख्या शहरामध्ये एक बहादुरासारख्या ग्रामीण एरियामध्ये ही जी चळवळची सुरुवात केली त्याबद्दल मी माझं बांबुवन नगरीतर्फे मनस्वी पुन्हा आभार मानतो. आणि ही एकत्रीकरण ही समाजाला नित्यंत आवश्यकता याची, कारण आज आपण इंडियामध्ये पाहत आहोत, समाजामध्ये पाहत आहोत की समाजामध्ये जसं सामाजिक समस्या आहे, आर्थिक समस्या आहे आणि सर्वात जर मेन समस्या असेल तर शैक्षणिक समस्या. आज शिक्षणाचा व्यापारीकरण झालेलं आहे. शिक्षणाचं पूर्ण एक काय म्हणतात पण विद्रुपीकरण झालेलं आहे. आज छुप्या माध्यमातून मनुस्मृतीचं एज्युकेशनावर त्याचं टाकल्यात सुरू आहे. जे आता एज्युकेशन समितीमध्ये जी लोक आहेत त्यांच्या माध्यमात मी जेव्हा पेपर वाचतो पाहतो असं कधी कधी असं वाटते की बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संघर्षाची कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे आणि ह्या एकत्रीकरणाला माझं 100% पाठिंबा आहे आणि याच्याशिवाय पर्याय नाही. आज आम्ही तर निघून गेलो आहोत पण आमच्या मागे जे येणारी पिढी आमची मुलं आहेत त्यांचं काय होणार. कधी कधी विचार करतो अरे आमचं तर निघून गेलं, मुलांचं काय होणार आहे. जर भविष्यामध्ये जर असंच चालू राहिलं तर पुन्हा गुलामगिरी यायला काय वेळ लागणार नाही. बाबासाहेब एकच वेळा घडलेले आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला रक्ताचं पाणी करून आपल्याला सर्व हक्क दिलेला आहे. त्या हक्काचा आपण काय करून आलो आपण फक्त बाबासाहेब म्हणतो पण बाबासाहेबांनी आपल्याला एवढं मोठं कष्ट करून सर आपल्याला दिलेलं आहे. ते पुन्हा गुलामगिरीच्या वाटेवर जाऊ नये त्यासाठी जे आपले राजकारणी यांना आपण थू म्हणून सगळं धिक्कार केला पाहिजे आणि एक नवीन पिढी घडायला पाहिजे एकत्रीकरणाच्या माध्यमातून, जेणेकरून जे आपल्या मागे येणारी पिढी आहे त्यांचं भविष्य ब्राईट व्हायला पाहिजे. आणि ह्या एकत्रीकरणाशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि ह्या एकत्रीकरणाला माझ्या मनापासून, मी माझ्या कुटुंबापासून, माझ्या फॅमिलीपासून 101% पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. एक विशेषता म्हणजे की बाबासाहेबांनी जे कष्ट आपल्यासाठी घेतलेले आहेत त्याचं एक फळस्वरूप त्यांच्यासाठी जर काही करायचं जर आहे तर खूप मोठं की एज्युकेशन पॅटर्न, जो एज्युकेशन पॅटर्नचं विद्रुपीकरण जर होत आहे, जो धार्मिक एज्युकेशन जो दिलं जात आहे, संविधानिक एज्युकेशनला तडा देऊन धार्मिक एज्युकेशन देत आहे, त्यासाठी सुद्धा या एकत्रीकरणाच्या माध्यमातून विरोध व्हायला पाहिजे आहे. आणि जे काही आपले नेते आहेत त्यांच्यासुद्धा आता जाग यायला पाहिजे की आंबेडकर जर ते सांगतात, आंबेडकर विचार जर सांगतात तर त्या विचाराने एकत्रित येऊन समाजाची धुरा व्यवस्थित सांभाळायला पाहिजे. या साहेब काय सांगाल तुम्ही की आज जो एकत्रीकरणाचा इथं मीटिंग झालेली आहे? कावळे बांबुवन नगरीमध्ये वॉटरमॅन म्हणून मी काम करतो. माझं गाव प्रॉपर कुसब्याचं आहे. कोई तहसील आहे, ग्रामीण भागातलं, नदीच्या काठावरती माझं गाव आहे. मी आंबेडकरवादी संघर्ष समितीचे धन्यवाद मानतो सर्वप्रथम की ह्या बहादुरा हे आता नगरपंचायत झाली, पहिले ग्रामपंचायत होती आणि ते छोट्याशा गावामधून ते संघर्ष समिती उत्पन्न केले. तुम्ही हे समिती असेच समोर खेळोपाडी खास करून माझ्या गावात मी तुमची मीटिंग लावून ह्या समितीद्वारे मीटिंगचं आयोजन करतो. करण्याचं काम नक्की करू आणि 100% मी माझ्या परिवारातर्फे आपल्या समितीवरती काम करण्यास पाठिंबा देतो. ओके चला धन्यवाद सर. माझं नाव भगवान बबन उके. आंबेडकर संघर्ष समितीला माझा जय भीम. आणि एकत्रीकरणाला माझा पूर्णतः पाठिंबा आहे. जय भीम. आणि एकत्रीकरण व्हायला पाहिजे, पूर्ण 100% व्हायला पाहिजे. ओके चला धन्यवाद. कोणी राहिलं आजच्या काय सांगाल तुम्ही की एकत्रीकरणाबाबत? एकत्रीकरणाची सध्या आवश्यकता आहे समाजाला आणि जर हे एकत्रीकरण झालं तर आपल्या समाजाचा राजकीय बळ मजबूत राहणार आणि ते सेंट्रलपर्यंत जाऊ शकतं अशी मी आशा बाळगतो.
असंच एकत्रीकरण शून्यापासून ग्रामपंचायतपासून नगरपंचायतपासून पंचायत समिती झाली, या सर्व जिल्हा परिषद झालं, या सगळ्या पर्यंत हे व्हायला पाहिजे एकत्रीकरण. आणि प्रत्येक समाजाचा एक एक छोटासा व्यक्ती तरी एक समाजाचा राजकीय पक्ष निर्माण करून चांगल्या पदावर जाऊ शकते आणि यामुळे समाजाचं कल्याण होऊ शकते असं मला वाटते. खूप छान. एकत्रीकरणासाठी तुमचं पूर्ण सहकार्य आहे? बिलकुल बिलकुल, नक्की राहणार, पाठिंबा राहणार. चला, धन्यवाद सर. जसं की प्रत्येकाचं मत आपण ऐकलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनानुसार आणि मतानुसार त्यांचे विचार एकच आहेत की एकत्रीकरण हा जो आहे हा व्हायलाच पाहिजे. कारण जर एकत्रित नाही, विभागले असल्यामुळे आपली शक्तीसुद्धा विभागलेली आहे. खूप पूर्वी आपण लहान असताना आणि आमचा जन्मही व्हायचा असेल तेव्हापासून एक मन निश्चितच सांगतात, आमचे जुने आजोबा आहेत, आजी आहेत, सांगतात की एक काडी आणि काड्याचा गठ्ठा. तर समोरची स्टोरी तुम्हाला आठवलीच असेल की एकत्रित जर येऊ तर आपल्याला तोडू कोणी शकणार नाही आणि आपली जे ताकद बनेल त्या ताकदीवरती समाजाचे सर्व प्रश्न आपण निश्चितच सोडवू शकतो आहे. तरी आमचा व्हिडिओ नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये असलेला कानाकोपऱ्यामध्ये असणारा व्यक्ती पाहत असेल आणि जर त्यांनाही वाटत असेल की आपल्याकडे सुद्धा एकत्रीकरणाची मीटिंग लागावी तर आंबेडकरवादी संघर्ष समितीला तुम्ही संपर्क साधा आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्ष श्रेष्ठापर्यंत जर हा व्हिडिओ गेला असेल तर त्यांनीसुद्धा विचार करावा की आपण जर आंबेडकर आणि आंबेडकरांचे विचार सांगत आहोत तर मग तळा जातोय कुठं आणि पाणी मुरते कुठं याची कल्पना निश्चित ठेवावी. आणि जर त्यांना खरंच वाटते की आपल्या समाजाचं भलं व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जर केलं, एवढं केलं, त्याच्यामुळेच आज आपण सगळ्या सुखसोयी भोगून एक आरामाची जीवन जगत आहोत, तर त्याचा फलस्वरूप समाजासाठी काहीतरी द्यावं हे लक्षात घेता या एकत्रीकरणाकरता जी समाजाने हाक दिलेली आहे त्या हाकेचं कुठं ना कुठं मान ठेवावं अशीच या मीटिंगच्या माध्यमातून सगळ्यांची अपेक्षा आहे. आपल्या क्षेत्रामध्ये जर काही समस्या असेल या मग सक्षम भारत TV या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील, या सक्षम भारत TVला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आपल्या उपयोगाचे व्हिडिओ जे आम्ही चॅनलवर अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. काही समस्या असतील या आपले म्हणणे चॅनलच्या माध्यमातून मांडायचं असेल, या काही बातमी आपल्याकडे असेल दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा, आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.